नो आता ह्या लोकांचं मला काय झालं. हा ही साईड झालेली आहे आपली कट करून. आता आपल्याला ही साईड करायची आहे, ही साईड करायची आहे. आपण जसं स्टेप कटमध्ये 90 डिग्रीवर जास्त स्टेप पडाव्या किंवा 180 डिग्रीवर जसं स्टेप पडाव्या म्हणून कट करतो, त्याप्रमाणेच आपण आता ब्लंट कटलाही 45 डिग्रीवर कट करणार आहे. 45 डिग्रीवर, कारण 45 डिग्रीवर केल्यावर हा मानेवर लेअर पडतात आणि या साईडला लेअर नाही पडत, कमी पडतात. इकडं वन लेअर होतात, कारण आपण सर्वच केस इकडल्या साईडला घेऊन कट करणार आहोत 45 डिग्रीवर. तर आता पुन्हा मानेवरचा एक साईड झालेली आहे, तर एक साईड करता येईल. तर एक साईड करायच्या आधी आपल्याला मानेवरचं बरोबर करून यायचं आहे. तर आपल्याला मानेवरची ही लेंथ एकदम छोटीशी कट करायची आहे. क्लायंटला कधी मान अशी एकदम सरळ ठेवायला लावायची, कोंब असा ठेवायचा, असा किंवा असा, असा किंवा असा ठेवायचा नाही, असाच ठेवायचा. थोडाही असा होऊ द्यायचा नाही, केसाची लेअर बदलते. एकदा असा कट करून घ्यायचं मानेवरचे केस. स्ट्रेटच करायचे का? खालचे मानेवरचे स्ट्रेट करायचे. स्ट्रेट करायचे, मानेवरचे एकदम छोटी लेअर. पुन्हा नंतर जे आपण इथले केस येतात ते लेअरमध्ये आपल्या असं 45 डिग्रीवर घ्यायची, कट करायचं. पण ही लेवल इथे ती 90 डिग्री येते, ती डिग्री इथे ती जवळ घ्या तुमची मोबाईल असं घ्या. नाही बरोबर आहे, दिसते. तर आपल्याला ही 45 डिग्रीवर कट करायचं आहे. तर त्याला आपण आणि इकडची साईड पण इथेच आणूनच कट करायची का? इकडची साईड इकडेच आणून कट करायची का? हां हो, एकदा दाखवा तुम्ही. हे दाखवते ना इकडली side. छोटे छोटे लाईन्स केस कमी घेऊन कट करावे. त्यामुळे केस जेवढे छोटे केस आपण जेवढी छोट्या गाईडलाईन्स काढून कट करून छोट्या लेअर्स घेऊन कट करून तेवढं कट एकदम व्यवस्थित लेअरमध्ये पडतो. आता आपल्याला ह्या लेअरवर कट करायचं आहे. ही गाईडलाईन आहे, इथली गाईडलाईन आहे, ही गाईडलाईन आहे. याच्या लेवलला आपण 45 डिग्रीवर कट करणार आहोत. या गाईडलाईनवर हा कट करणार आहे. या गाईडलाईनवर हा कट होणार आहे. तर आपण असं धरून पुढची गाईडलाईन घेत जायची का? वरची गाईडलाईन घेत जायचं.
या लेवलनं कट करायचे केस. तर ही अशी गाईडलाईन पडली पाहिजे, असे लेअर पडले पाहिजेत. मानवचे केस हे शॉर्ट असतात व पुढच्या साईडचे केस हे लॉंग असतात. ब्लड कटमध्ये पुढच्या साईडचे केस लॉंग असतात व मागचे शॉर्ट असतात व लेअर असतात केसमध्ये. जे एक्स्ट्रावाले आहेत ते काढून घ्यायचे. कट करून नंतर आपण आपण आता हे पुढचे केस आहेत, पुढचे केस आहेत तिकडे दिसतात नाही दिसतंय. नाही, हे केस असे घ्यायचे. तर आपले हे कट जे आहेत ना, हा कट वरती गेलेला असल्यामुळे हे केस पुढे येत नाही. तर हे आपल्याला असे करून मागच्या साईडलाच घेऊन कट करायचे आहे. हा केस लांब असे एवढे येतात. गाईडलाईन नाही, गाईडलाईन या लेवलनं कट करायचे. इथं जेवढे येतील ना त्या लेवलनंच कट करायचे, खाली घ्यायचे. याच्यापासून अशी तिरकी कट करायची. आता हे असे आहेत ना केस, या लेवलला ह्या लेवलनं हे जे आहेत ना या लेवलनं हे केस इथं घेऊन अशी तिरकी कट करायची, जेणेकरून ते केस असे लांब पडतील. तर आपले आता हे शॉर्ट केस आहेत, म्हणजे लांबच असतात का? हे लांब असतात. इकडं हे आता हे वर गेलेत ना तर हे असे तिरकस केस होतात.
आणि अशी लेअर दिसते, फक्त हे आपल्या इथली थोडीशी गेलेली आहे. हे पण केस जे वरचे काढलेले आहेत ते पण असे घेऊन असे कट करायचे, सरळ नाही करायचे, थोडेसे तिरकस घेऊन कट करायचे. असे कट करायचे. जे केस जे हे कट इथं घेऊन जर असं कट केले, असे कट केले तर हा लेअर असं तिरकस पडतो. आता बघावं लागेल. तुम्हाला त्या डमीवर एकदा शिकवतो, ओरिजिनल केसावर एकदा करू आपण. त्यात मी बघते का क्लायंट. आपण बॉब कटचं केलं का व्हिडिओ? त्याच्यात सगळं टाका बरं का मॅडम. झोप येईल. थकून जाते ना, किती फिरते मी. म्हणून सकाळी माझ्याकडे येत जा, मग पुन्हा किती फिरायचं तेवढं फिरायचं. नको, आपलं संध्याकाळचा टाइम बेस्ट आहे. सकाळचा फ्रेश वाटते. आता मॅडम सोबत मेकअपला जायचं आहे, त्यावेळेस तर सुट्टीच गेली. आपल्याला या गाईडलाईनच्या लेवलनं वरच्या करावं लागतं. थोडे करणार का मग? करा मग. करू का? मला मग हे आहे तुझं का? वरची गाईडलाईन घ्यायची का? एक टेस्ट ही गाईडलाईन घेतली आपण, याच्या लेवलला कट करायचं. इथं गाईडलाईन छोटंच होत नाही केस. ह्या असे लेअर पडतात आणि ह्या इकडं काही हा दिसते ना, काही इकडे हे वरी गेले आणि हे खाली गेलंय का, दिसतंय का तुम्हाला? हे वरी गेलेले आहेत, हे केस वरी गेलेले आहेत आणि हे खाली शॉर्ट गेलेले आहेत. हा ब्लंड कट येतोय, खाली येतो हा, इकडल्या साईडला वन लेंथ होतो आणि इकडे लेअर पडतात. इकडच्या साईडला पण सेम येत आहे दोन्हीकडून. एकूण सेक्शन किती पडतात मॅम? 7 सेक्शन पडतात. आपण खालून 6 घेतले होते आणि वरी 1 घेतला होता. आणि जास्ती पाडले तर? हां,
खालच्याला तुम्ही किती पाडू शकता, पण वरचा सेक्शन आपल्याला क्राऊन एरियाचा आहे. आणि त्यांच्या खाली लेवललाच काय cut म्हणजे करतात. आणि हे सगळे इथूनच कट करायचे का? हे असं धरूनच कट हा, करायचे हे असे सगळे असे घेऊन कट करायचे आणि असे तिरके धरायचे केस. बरोबर खांद्याच्या पाठीमागं इकडं बोट, इकडं वरी बोट आणि इकडं खाली असं असं करून कट केलं आणि असा जरी कट आला आपला इकडल्या साईडला पुढं मागच्या साईडला, माग मानावर वरी इकडे इकडे खाली जरी आले तर ती ज्यावेळेस खाली पडतात केस असे ते पुढं असे येतात आणि इथलं वरी उचलल्यासारखं. अच्छा. म्हणजे YouTube वर नाही आता शूट चालू आहे.